गडचांदूर शहरात मोकाट जनावरांचा वाढता हैदोस आता नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी मोठा धोका ठरतोय। शहरातील विविध भागांमध्ये रस्त्यांवर मोकाट जनावरे मुक्तपणे फिरताना दिसत असून लहान मुले, वृद्ध आणि नागरिकांना धडक देणे, शिंग मारणे आणि अशा घटना सातत्याने घडत आहेत। याच पार्श्वभूमीवर नुकतीच एक धक्कादायक घटना समोर आली आहे। प्रभाग क्रमांक 7 मध्ये 5 ते 6 वर्षीय चिमुरड्यावर मोकाट जनावरांनी हल्ला करत त्याला दुखापत केल्याची घटना घडली आहे। या घटनेनंतर नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून दरम्यान प्रभाग क्रमांक 7 च्या विरोधी पक्षाच्या नगरसेविका सौ कीर्ती वैरागडे यांनी नगर परिषद मुख्याधिकारी आणि नगराध्यक्षांकडे निवेदन देत मोकाट जनावरांविरोधात तात्काळ विशेष मोहीम राबवण्याची मागणी केली आहे। शहरातील मोकाट जनावरे पकडून कोंडवाड्यात ठेवावीत तसेच संबंधित मालकांवर फौजदारी कारवाई करावी अशी मागणी त्यांनी केली आहे। तसेच हा प्रश्न तातडीने सोडवला नाही तर भविष्यात होणाऱ्या कोणत्याही गंभीर जीवितहानीची संपूर्ण जबाबदारी प्रशासनावर राहील असा इशाराही देण्यात आलाय। आता पाहायचं हेच की प्रशासन या गंभीर समस्येकडे किती गांभीर्याने बघणार आणि नागरिकांना दिलासा देण्यासाठी कोणती पावलं उचलणार।